त्यात त्या असं म्हणतात की 1843 साली सीता स्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. हे खरंय, मात्र 5 नोव्हेंबरलाच हे नाटक खेळलं गेलं याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. 1843 साली जे नाटक पहिल्यांदा सादर झालं त्याला 1943 साली 100 वर्ष पूर्ण झाली. नाटक संपून जाईल असं वेळोवेळी म्हटलं गेलं आणि दरवेळी नाटकाने हा समज खोटा ठरवला. उलट काळाप्रमाणे तंत्राचा वापर करत सादरीकरणातले बदल नाट्यधर्मी करतात आणि वेगवेगळे प्रयोग करत नाटक जिवंत ठेवतात. सिनेमा टीव्हीमुळे नाटकाला ओहोटी काही काळ लागली खरी, मात्र नाटकाने त्यातूनही आपला मार्ग काढला. आपण नाट्यगृहात असतो. 3री घंटा होते. बडबड करणारे प्रेक्षक क्षणात स्तब्ध होतात आणि सगळीकडे शांतता होते. अनाउन्समेंट होते आणि मग हळूहळू पडदा उघडला जातो. आता समोर काय दिसणार याबद्दल आपली उत्सुकता ताणली जाते आणि समोरचा रंगमंच उजळतो. नाटक म्हटलं की नुसतं एवढंच मात्र कधीच नसतं. त्याआधी नेपथ्य लावणाऱ्यांची लगबग चालू असते. लाईट आणि साऊंडवाले तंत्रज्ञ आपापल्या टेस्ट करत असतात. ग्रीन रूम मध्ये कलाकार आपल्या अंगावर एक एक वेश चढवत असतात. मेकअप आर्टिस्ट कलाकारांना पात्राच्या गरजेप्रमाणे रंगवतात. ज्याचा मेकअप होईल ते लगेच रंगमंचावर येऊन आपली एंट्री प्रॉपर्टी चेक करतात. आणि त्याही आधी नाटकाचं बीज सुचल्यापासून नाटक लिहिणं आणि बसवणं ही एक लांब लचक आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट असते. आता कधी ती वेदनादायी त्रासदायीही ठरते. हे नाटकवाल्या साऱ्यांनाच ठाऊक असतं, मात्र त्यातला आनंदही तितकाच अवर्णनीय असतो. तर अशा या रंगभूमीबद्दल बोलायचं कारण म्हणजे आजचा मराठी रंगभूमी दिन. 27 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली. त्यामुळे पहिला जागतिक रंगभूमी दिन 1961 मध्ये साजरा झाला. मग मराठी रंगभूमी दिनाची सुरुवात कधीपासून झाली आणि का? विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली असं म्हणतात. 5 नोव्हेंबर 1843 रोजी सांगली इथं प्रयोग झाल्याचं म्हटलं जातं. तेव्हापासून मराठी रंगभूमीला सुरुवात झाली असं मानतात. 1943 मध्ये या घटनेला 100 वर्ष झाल्यानिमित्त शतसंवत्सरिक उत्सव आणि नाट्य संमेलन भरलं. त्यावेळी सांगलीचे तत्कालीन संस्थानिक श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी नाट्य विद्या मंदिर स्थापन करण्यासाठी गावातील मध्यवर्ती जागा दिली आणि तिथल्या इमारतीचा कोनशिला समारंभ 5 नोव्हेंबर रोजी झाला. या संमेलनाचे अध्यक्ष होते सिद्धहस्त लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. तेव्हापासून मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. मात्र या संदर्भात लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉक्टर तारा भवाळकर वेगळीच गोष्ट सांगतात. त्यांनी विष्णुदास भावेंच्या जीवनावर नाट्य क्रांतिकारक विष्णुदास भावे हे पुस्तक लिहिलं. त्यात त्या असं म्हणतात की 1843 साली सीता स्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. हे खरंय, मात्र 5 नोव्हेंबरलाच हे नाटक खेळलं गेलं याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. 1843 साली जे नाटक पहिल्यांदा सादर झालं त्याला 1943 साली 100 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने सांगलीत शताब्दी महोत्सव आयोजित केला होता आणि त्यावेळेचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांनी एक भूखंड देऊ केला होता, जिथं आत्ताचं विष्णुदास भावे नाट्यगृह उभं आहे. नाटकांच्या विकासासाठी नाट्यसंस्था उभी राहायला हवी असा ठराव झाला आणि अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती ही संस्था उभारली गेली. राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्याच हस्ते 5 नोव्हेंबर 1943 रोजी कोनशिला रोवली गेली आणि तसा ठरावही झाल्यामुळे हा दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यामुळे विष्णुदास भावे यांनी सादर केलेल्या सीता स्वयंवर या नाटकाची ही तारीख नाही असं तारा भवाळकर म्हणतात. आता सत्य जे असेल ते असेल, मात्र एवढं नक्की की 1843च्या सीता स्वयंवर आणि 1943च्या या नाट्य महोत्सवाला मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. सीता स्वयंवर नंतर मराठी रंगभूमीवर संगीत रंगभूमीचा काळ उदयास आला. संगीत नाटकांना ओहोटी लागल्यानंतर मग सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक,
विनोदी, फार्स, रहस्यमयी अशा अनेक नाटकांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नाटक संपून जाईल असं वेळोवेळी म्हटलं गेलं आणि दरवेळी नाटकाने हा समज खोटा ठरवला. उलट काळाप्रमाणे तंत्राचा वापर करत सादरीकरणातले बदल नाट्यधर्मी करतात आणि वेगवेगळे प्रयोग करत नाटक जिवंत ठेवतात. सिनेमा, टीव्हीमुळे नाटकाला ओहोटी काही काळ लागली खरी, मात्र नाटकाने त्यातूनही आपला मार्ग काढला. मग OTT माध्यमांचं तगडं आव्हान निर्माण झालं. हातात असलेला मोबाईल आणि 24 तास सहजपणे उपलब्ध असलेले इंटरनेट, सोबतच वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. आणि तरी सुद्धा यामधूनही नाटक करणारे नाटकासाठी वेळ काढतात आणि प्रेक्षकही त्याला जमेल तसा प्रतिसाद देत असतात. खरं तर ही एक सुखावह बाब आहे. उलट अलीकडे तरुणाई मोठ्या प्रमाणावर आपापल्या परीने नाटक करताना दिसते. अनेक तरुण खेडोपाडी नाटक रुजवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेक कलाकार एकाच वेळी टीव्ही, सिनेमा, वेब सिरीज, युट्यूब, नाटक अशा विविध माध्यमात काम करतायत. ही एक उल्लेखनीय बाब आहे. आता शनिवार रविवार वगळता व्यावसायिक नाटक हाऊसफुल होणं तशी अपवादात्मक गोष्ट नक्कीच झाली आहे. नाट्यगृहाचं भाडं, जाहिरातींचे दर, वाहतुकीचा वाढलेला खर्च, कलाकारांचं मानधन, नाटकाचा निर्मिती खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ या सगळ्याच गोष्टींचा विचार करता व्यावसायिक नाटक करणं ही खूप अवघड बाब आहे. आणि असं असलं तरीही निर्माते प्रयत्न करत आहेत. प्रायोगिक, समांतर, बालरंगभूमी, कामगार रंगभूमी अशा वेगवेगळ्या पातळीवरही नाटकं होत असतात. महाराष्ट्रातल्या अनेक एकांकिका स्पर्धा आणि महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा यांचा लेखक, कलाकार, तंत्रज्ञान घडवण्यात फार मोठा वाटा आहे. यातूनच फार मोठा प्रेक्षक नाटकाशी जोडला जातो. 5 नोव्हेंबर या दिवशी सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती 1960 सालापासून विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला विष्णुदास भावे गौरव पदक देऊन त्यांचा सन्मान करते. आजवर खूप मोठमोठ्या नाटककार, कलाकार, दिग्दर्शक यांना हा पुरस्कार दिला गेलाय. यातली काही ठळक नावं आपण जरा एकदा बघूयात. केशवराव दाते, ग.दी. माडगुळकर, दुर्गा खोटे, प्रभाकर पणशीकर, बालगंधर्व, दिलीप प्रभावळकर, रत्नाकर मतकरी, वसंत कानेटकर, मोहन जोशी, विक्रम गोखले आणि अजून आणखी. आजच्या या मराठी रंगभूमी दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मते कोणते असे कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक आहेत ज्यांना अजूनही विष्णुदास भावे पुरस्कार मिळाला नाही पण त्यांना तो नक्की मिळायला हवा असं आपल्याला वाटतं, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा मराठी रंगभूमी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.